निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्षा, तू निघून गेलास, परंतु तरीही सर्वत्र भरून राहिला आहेस। खरं तर मी तुला कधीही कुठेही पाहू शकतो, भेटू शकतो, परंतु तरीही तुझे प्रस्थान यावेळी स्वीकारणे मला अवघड जाते आहे। गोरक्षा, अरे तुझ्या ठाई जो प्रेम भाव आहे, जी निष्ठा आहे, जो निश्चय आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही रे। गोरक्षा, अरे तू नाथ संप्रदायाचा खूप मोठा आधार होशील। तुझे जो कोणी दर्शन घेईल त्याची इच्छा सहजी पूर्ण होईल। गोरक्षा, मी तुला सगळे काही सांगितले, परंतु तरीही काही सांगायचे राहिले आहे असे वाटते। काय राहिले आहे बरे? शाबरी विद्या स्मरण झाले। गोरक्षा, गोरक्षा, निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो गुरुवर निरंजन हो अलख निरंजन। आपण इथे? गोरक्षा, एका गोष्टीचे विस्मरण झाले। तुला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची राहिली। गुरुवर, आपण संकेत दिला असता तर मी स्वतः आलो असतो। असू दे गोरक्षा, शाबरी विद्या, शाबरी विद्येचे कवित्वही करायचे आहे गोरक्षा। गुरुवर, आपण मला स्मरण करून दिले ते उत्तम झाले। गोरक्षा, या चराचरातील प्रत्येक स्वर, प्रत्येक अक्षर, प्रत्येक वस्तू, प्रत्येक अणुरेणू यांना स्वतःचा असा नाद आहे, लय आहे, गंध आहे आणि तरंगही आहे, आणि त्यांना स्वतःचा असा एक परिणामही आहे।
हा परिणाम लक्षात घेऊन शब्दांची अशी रचना करायची की जीवसृष्टीचे कल्याणच होईल. निरंजन निरंजन होय गुरुवर, आपले हे शब्द ध्यानात ठेवेन. श्री महादेवांचे हे महान स्वप्न आहे. आणि ते तू आणि मच्छिंद्रनाथांनी पूर्ण करावे अशी इच्छा आहे. होय गुरुवर, जसजशी शाबरी मंत्राची रचना होत जाईल तस तसे मी तुम्हाला कळवीत जाईल. मी प्रतीक्षा करेन गोरक्षा. मार्गात तुला शाबरी देवीचे दर्शन होईल. तू तिचे आशीर्वाद घे. होय गुरुवर, आता तू प्रस्थान करू शकतोस. शुभम भवतु. मी राजसभेत न सांगता चाललो. अनौपचारिकच बोलतो आहोत. मला तुमच्या गुप्त कार्याविषयी समजले आहे. ते तुम्ही थांबवावे हेच मला सांगायचे होते. त्यावर आपण नंतर बोलूच. शाबरी विद्या अनंत स्वरूपात प्रकट व्हावी हे स्वप्न आता पूर्ण व्हायला सुरुवात होईल. रुक्मिणी, अगं येतेस का? आले आले. हे काय, एकटेच आलात? गहिनी कुठे दिसला नाही. अहो मग त्याच्या मित्रांना विचारायचं ना. त्यांनी काही वेगळंच सांगितलं. काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? गहिनीला इथून निघून जायचंय. अगं सावर स्वतःला.
त्यो बघ त्यो गैनी, त्यो बघ कसा बसलाय. हाय का याला का हाय का काळजी? हा चला सांगू काय झालंय ते. हा चला रे. हा चला. गैनी, हे गैनी, अरे तिकडे घरला काय चालू आहे ठाव आहे का तुला? हे बाबा तू आधी जागा झाला का? काय झालं? अरे घरला पुरीकडचे आल्यात, समजे वाट बघतात तुझी. हा अरे चल उठ घरला जाऊ. माझ्यामुळे कोणाला त्रास नको. अरे पर घरच्यांचा तर विचार करायचा. मी नाही म्हणालो होतो तरी ते त्यांनी ऐकलं नाही. आता स्पष्ट सांग जे आहे ते. हा चल. तो पक्षी कसला आवाज करतो आहे? देवी, तो पक्षी आपल्याला काहीतरी सांगतोय. काय सांगतोय? गोरक्षला श्री दत्तात्रयांनी एक महत्वाची सिद्धी प्रदान केली आहे, त्याबद्दल आपल्याला सांगतो आहे. गोरक्षला आणि सिद्धी, अशी कोणती सिद्धी आहे? गोरक्षला तुम्ही मच्छिंद्रने श्री दत्तात्रयांनी आधीच पुष्कळ दिले आहे. देवी, गोरक्षला सहाय्य व्हावं हाच हेतू आहे. आणि ही रूप बदलण्याची सिद्धी आहे. पण गोरक्षला ह्या सिद्धीची काय आवश्यकता? देवी, गोरक्ष जेव्हा मच्छिंद्रला भेटायला जाईल तेव्हा त्याला या सिद्धीची आवश्यकता भासेल. गोरक्ष कसले रूप घेणार आहे ह्याची मला उत्सुकता आहे. देवी, गोरक्ष स्त्रीचे रूप घेणार आहे. स्त्रीची सावली सुद्धा ते स्वतःवर पडू देत नाही. ते गोरक्ष स्वतः स्त्री होणार? होय देवी. त्या पक्षामुळे एवढं समजलं. देवी, यावरून मला एक सुचलं आहे. काय? नाथांमध्ये सुद्धा एक नाथ असे हवेत ज्यांना पशु आणि पक्षी यांची भाषा समजेल. आश्चर्य आहे. नाथांमध्ये असे एक नाथ असले तर अनेक गूढ रहस्य मनुष्याला समजतील. होय देवी.
काय काय झालं सरस्वती? अहो, मला ते योगी पुन्हा येताना दिसले. कोण योगी? अहो, ते नाही का आपल्या घरी आले होते. ज्यांनी मला ती विभूती दिली होती ते योगी. सरस्वती, अगं किती काळ लोटलाय त्याला. होय, मग मला अचानक ते कसे काय दिसले? मनाचे खेळ तुझ्या. गोदा, हिला दूध दे. वय उपवास आहे हिचा. जा. अहो, मी काय म्हणते, आपण दोघं महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊया का? आत्ता? होय, आज प्रदोष आहे. असं स्वप्न पडलं की महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर अभिषेक करावा असं म्हणतात ना. बरं, आवर तू. ठीक आहे अक्का. अहो, किती विचार करताय तुम्ही? किती साल उलटले त्या गोष्टीला. अजून बी ध्यानात आहे तुमच्या? काही गोष्टी कायम हृदयात घर करून राहतात. अहो, पर आता काय उपयोग आहे विचार करून? गोदा, अगं मी विचार करत नाही, पण आठवणी येत राहतात. त्याला काय करणार? महादेवा, गोदा, महादेवाच्या मंदिरात जाऊन येते. त्याचं दर्शन घेतलं म्हणजे मनाला समाधान वाटेल. Goraksha,
अलख निरंजन, आदेश। अगं कुठे होतात दोघी? असं काय करतेस माई? इथेच आहोत आम्ही. अगं माई, तू काय एवढ्या काळजी? देवीला अजून बरं वाटत नाहीये. आपली राजवैद्य कनंबा, तिला जाऊन सांग की लगेच बोलावलंय म्हणून. अगं बाई, हो जाते मी. लतिका, येताना घेऊनच ये. हो हो. माई, देवींना आजवर कुठल्याही उपचाराची गरज लागली नाही. आणि आज त्या कनमवाला बोलवण्याची वेळ यावी. आता काय करणार? असा विचार करण्याची ही वेळ नाही. अगं, तुला माहित आहे ना तिच्याबद्दल सगळं. हो, पण आपण तरी काय करू शकतो? तिला काढून दुसऱ्या स्त्रीला राजवैद्य म्हणून नेमावं म्हणून किती प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. देवीनेच होऊ दिलं नाही. तिने देवींवर काय भुरळ पाडली आहे ना, देवास ठाऊक. मी येऊ का? नको, मी जाते. तू इथेच थांब. ती कनंबा आली ना की तिला घेऊन ये. हा मार्ग कुठे जातो आहे? मला ह्या मार्गाने जावं असं का वाटतं आहे? निश्चितच पुढे काहीतरी आहे जे मला बोलावतंय. ही भूमी अर्थात मलाही परिचयाची वाटते आहे. ह्याच वाटेने मी माझ्या गुरूंसोबत चाललो आहे. किती मोठा काळ उलटला आहे. आता ह्या वाटेवर पावलं पडतायत तर थांबायला नको. देवी, गोरक्षने ठरवलेले नाही, परंतु तरीही अनाहूतपणे त्याची पावलं शिराळा गावाकडे निघालेली आहेत. मच्छिंद्राला भेटावे ही इच्छा आहे, मात्र गोरक्ष जिथे प्रकट झाला तिथे त्याने जावं. ती भूमी पवित्र होईल. पार्वती, तुझी इच्छा असेल तर एक मोठे भविष्य विधान करतो. अर्थात माझी ऐकण्याची इच्छा आहे. नवनाथ जेव्हा आपले कार्य पूर्ण करतील त्यानंतर गोरक्ष चिरंजीवी स्वरूपात सूक्ष्म देहाने शिराळा येथे अखंड निवास करेल. याचा अर्थ शिराळा ग्रामातली पवित्र मातीही भक्त कपाळाला लावतील तर त्यांना पुण्य लाभेल. गोरक्षा,
तू ज्या भूमीत चालला आहेस त्याच भूमीत मच्छिंद्रही गेला होता. माझी भेट घेऊनच तो गेला होता आणि मी त्यास संकेतही दिला होता. त्याच भूमीत तू प्रकट झालास. त्याआधी मच्छिंद्राची आणि एका दाम्पत्याची भेट घडली होती. आपण माझ्या वास्तूत पाऊल ठेवले तर मला निश्चितच आनंद होईल. तू महादेव भक्त दिसतोस, तेव्हा मी तुझ्याकडे उद्या निश्चित येणार. मच्छिंद्राने त्या स्त्रीस आशीर्वाद दिला होता. ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल. त्या दाम्पत्याची इच्छा पूर्ण होणार होती. अगं सरस्वते, तू विभूती खाशील आणि रात्री धूल पडल्यासारखी जाशील त्याच्या मागे निघून. परंतु नाथांचा जन्म स्त्री पुरुषाच्या मिलनातून घडणारच नव्हता. ते केवळ माध्यम झाले, पण ते तुझे माता पिता झाले असते. त्या भूमीत जाशील तेव्हा या साऱ्या गोष्टींचे स्मरण तुला होईलच. देवी, देवी, आता बरं वाटतंय का? बरं वाटतंय, पण काय होतंय हे समजतच नाहीये. आपल्या राजवैद्य कनमवा यांना संदेश पाठवला आहे. त्या येतच असतील. कनमवाला? अनेक दिवस झाले तिला पाहिलेलंच नाही. देवी, कोणी कधी आजारीच पडत नाही, मग उपचार कोण घेणार? जिथे पवित्र गायींचे शेण टाकले आहे तिथे या ढिगाऱ्याखाली अग्नी धुमसतो आहे. या गोरक्षेतून मी ह्या पृथ्वीवरच्या तेजस्वी आणि दिव्य पुत्राला या सृष्टीत अवतरण्याचे आमंत्रण देत आहे. हीच ती भूमी जिथे गौरक्षेतून माझा जन्म झाला. याच भूमीत मी प्रकट झालो. आणि इथे जन्मतः मला माझे गुरु मिळाले. इथूनच त्यांचा हात धरून मी यात्रा सुरू केली, जी अखंड सुरूच आहे. मी तुला प्रथम शिष्य म्हणून स्वीकारले आहे. गुरु म्हणून
मी तुला साधना देईन, शिकवेन आणि मग तू गोरक्षनाथ होशील. परंतु माझे माता पिता होण्याचे योग ज्यांच्या नशिबात होते ते कसे आहेत, कुठे आहेत? त्यांना माझी आठवण तरी असेल का? आहो, चला निघूया ना. सरस्वती, तूच जाऊन येशील का? म्हणजे तुम्ही नाही येत माझ्या सोबत? मी त्या देवळात जाणंच सोडलंय कित्येक वर्षात. ठाऊक आहे मला. इतके वर्ष मी विचारलं नाही, पण खरंच का गेला नाही तो तुम्ही? त्याच देवळात ते योगी भेटले होते. हे योगीराज, माझा नमस्कार स्वीकारावा. तुझा नमस्कार पोहोचला. महादेवानं काय केलंय आपल्यासाठी? मग कशासाठी जायचंय तिथे? नाही हो, असं बोलू नका. त्या विभूतींचं आपल्याला दर्शन झालं, हे काही कमी आहे का? असो, माझं माझ्याकडे राहिलं. तू ऐकणार आहेस थोडीच मी सांगू. चला, पण हो, मी पायऱ्यांवरच थांबेन. कुठे ती म्हातारी? येतीये. खडूस मेली. काय झालं? उगाच चौकशी करत बसली होती. मी माईंना बोलले होते ही बाई विश्वासू नाही. कशी चालत येते बघ.
कावेरी, कशी आहेस? बरी आहे. भेट मला एकदा निवांत. देवींकडे जायचं का? नाही, त्या वाट बघत असतील. देवी, कनमवा इकडेच येत आहे. देवी, जर तिने तुमच्यावर उपचार केले तर तुम्हाला बरं वाटेल. कनमवाला काय सांगितलं आहे? नाही, तिला अजून याची काहीच कल्पना दिली नाही. देवी, मी येऊ? ये कनमवा. देवी, तुम्हाला बरं नाही असं समजलं, लागलीच आले. तुम्ही पडा, मी बघते.